नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा चुरी काशीदास खेलाबाई हायस्कूल या शाळेमध्ये गणित हा विषय शिकवते। आज इयत्ता 10वीसाठी आपण पुन्हा भेटत आहोत। इयत्ता 10वीचे गणित भाग 1चे चौथं प्रकरण अर्थनियोजन आज आपण सुरू करणार आहोत। आज आपण गणित भाग 1चे चौथे प्रकरण अर्थनियोजन सुरू करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून एकच कर प्रणाली म्हणजे GST अंमलात आणली आहे। म्हणजे त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये GST ही कर प्रणाली सुरू झाली आहे। एक देश एक कर एक बाजार असे या GSTचे वर्णन करता येईल। कारण याआधी आपल्या देशामध्ये आपण विविध कर भरत होते, वेगवेगळ्या प्रकारचे कर असायचे। त्यामुळे लोकांचा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा गोंधळसुद्धा होत होता। पण आता ते सर्व कर बाद होऊन आता फक्त एकच कर आपल्याला भरावा लागतो, GST। GSTचा फुल फॉर्म येतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आता इकडे कधी कधी तुम्ही मराठी मीडियमची मुलंसुद्धा इंग्लिशमध्ये जेव्हा लिहितात तेव्हा काय गोंधळ करतात, इकडे फक्त गुड लिहितात, एस लिहत नाही। गुड लिहिलं का अर्थ बदलतो, नीट लक्षात घ्या। आणि मग माझं काय चुकलं, मी बरोबर लिहिलेलं घाईमध्ये तुम्ही गुड लिहिता, त्यापेक्षा तुम्ही मराठीतच लिहा वस्तू आणि सेवा कर। मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर, इंग्रजीत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST। हा GSTचा फुल फॉर्म झाला। आता GSTच्या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाच्या संज्ञा बघायच्या। GST 2 भागामध्ये विभागली जाते। म्हणजे GSTचे 2 भाग, एक CGST, 2 SGST। CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे हा केंद्राकडे जातो, म्हणून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर। हा जो जमा झालेला CGST आहे तो केंद्राकडे जमा केला जातो। आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस, म्हणजेच राज्य वस्तू आणि सेवा कर। म्हणजे GSTचे 2 भाग पडतात। GSTचे 2 समान भाग मध्ये विभागणी केली जाते, एक CGST आणि एक SGST। CGST आणि SGST, CGST आणि SGST हे नेहमी समान असतात। CGST आणि SGST हे समान, म्हणजे जेवढा आपण GST भरतो त्याचे अर्धे 2 भाग समान भाग केले जातात। एक भाग केंद्राकडे जातो, एक भाग राज्याकडे जातो। म्हणजे CGST आणि SGST नेहमी समान असतात। किती जेवढा GST टक्केवारी असेल त्याची निम्मे टक्केवारी ही केंद्राकडे म्हणजे CGST आणि निम्मे राज्याकडे म्हणजे SGST। मग जर तुम्हाला GST दिला असेल आणि CGST आणि SGST काढायचं असेल तर GSTच्या निम्मे CGST आणि तेवढाच SGST लक्षात घ्या। जर तुम्हाला SGST दिला असेल आणि CGST व GST विचारला असेल, SGST जेवढा असेल तेवढाच CGST आणि SGST जेवढा असेल त्याच्या डबल GST, म्हणजे दोन्ही तुम्हाला लिहिता येईल। साधं सोपं आहे, नीट लक्षात घ्या। GST वस्तू आणि सेवा कर हा 2 भागामध्ये विभागला जातो, एक CGST, 2 SGST। CGST म्हणजे केंद्राकडे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, आणि SGST म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर, हा दोन्ही समान असतो, हे नीट लक्षात घ्या। आता आणखीन एक GSTIN। GSTIN हा एक नंबर असतो। ज्या व्यापाराची उलाढाल मागच्या आर्थिक वर्षामध्ये 20 लाखाच्या वर असतो त्या व्यापाराला हा ओळख क्रमांक घ्यावा लागतो। तो ओळख क्रमांक म्हणजे GSTN। ह्या ओळख क्रमांकावरून आपल्याला त्याचा संपूर्ण त्याची माहिती
जी एस टीच्या साईटवर जर त्याचा हा ओळख क्रमांक टाकला तर आपल्याला त्या व्यापाराची वार्षिक उलाढाल किती आहे, त्यांनी किती जी एस टी भरला आहे, हे सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. हां, आता त्याचा फुल फॉर्म म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, ओळख क्रमांक. हा त्या व्यापाराचा ओळख क्रमांक असतो. जसा पॅन क्रमांक कसा असतो 10 अंकी, पॅन नंबर आता आपण सर्वसामान्य सर्वच नागरिकांना घ्यावा लागतो. हा पॅन नंबर जसा असतो तसाच हा जी एस टी एन नंबर आहे, हा 15 आकडी असतो. पहिले दोन, एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, लिहिलेलं आहे मी. पहिले दोन जे आकडे असतात हे राज्य सांकेतिक क्रमांक आहे. हे त्या कोणत्या राज्यामध्ये तो व्यापारी आहे, आपल्या देशामधल्या कोणत्या राज्यात तो व्यापारी आहे त्या राज्याचा हा सांकेतिक क्रमांक आहे. आता हा 27 आहे, 27 हा महाराष्ट्राचा सांकेतिक क्रमांक आहे. म्हणजे हा नंबर असणारा जी एस टी एन नंबर ज्याचा आहे तो महाराष्ट्रातला व्यापारी आहे हे लगेच लक्षात येतं. नंतरचे 10 नंबर असतात, 10 आकडे आहेत, हे त्या व्यापाराचे पॅन नंबर आहे. त्या व्यापाराचा स्वतःचा पॅन नंबर असतो. बघा, पहिले 2 आकडे राज्याचा सांकेतिक क्रमांक, नंतरचे 10 आकडे पॅन क्रमांक, आणि नंतर राहिलेले 3 आकडे जे आहे ह्या 3 आकडीमध्ये हा जो एक लिहिलेला आहे त्या व्यापाराला म्हणजे त्या जी एस टी आय एन म्हणजेच जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे त्याचा एक आकडा असतो की तो जो आपण जी एस टी आय एन नंबर जी एस टीच्या साईटवर टाकल्यावर तो वैध आहे की नाही, बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी तो नंबर असतो. नंतरचा हा सर्वांसाठी समान, सगळ्या जी एस टी आय एनमध्ये हा नंबर आकडा जो अक्षर आकडा जे काय असेल ते समान असतं. आणि शेवटचा आहे तो चेक सम डिजिट, म्हणजे तो त्याचे मग हे 10 नंबर त्याचा पॅन क्रमांक राहिले. आता राहिले शेवटचे 3 नंबर. हा जो शेवटून तिसरा असतो तो म्हणजे एक बाय डिफॉल्ट एक नंबर असतो की तो सगळ्यांना सारखाच असतो. नंतरचा जो शेवटून दुसरा आहे तो सर्वांसाठी समान आहे, म्हणजे सर्व जी एस टी आय एन नंबरसाठी तो समान असतो, सारखाच असतो. हा जो शेवटून तिसरा आहे हा नंबर त्या एका नोंदणीसाठी एक, म्हणजे त्याची किती वेळा नोंदणी झाली आहे ह्याप्रमाणे हे बघण्यासाठी असते. अशासाठी त्याचा किती वेळा नोंदणी झाली आहे हे पाहण्यासाठी. आणि नंतरचा शेवटचा जो आहे 5 तो चेक सम डिजिट, म्हणजे जेव्हा आपण हा जी एस टी आय एन नंबर एखाद्या व्यापाराचा हा जी एस टी आय एन नंबर आपण जेव्हा जी एस टीच्या साईटवर टाकतो तेव्हा हा जी एस टी आय एन नंबर वैध आहे की नाही हे पाहण्यासाठी हा चेक सम डिजिट आहे. म्हणजे अशा प्रमाणे हे 15 आकडी हा जी एस टी एन नंबर आयडेंटिफिकेशन नंबर असतो, ओळख क्रमांक त्या व्यापाराचा. नंतर आहे आणखीन एक संज्ञा आहे एच एस एन कोड. एच एस एन कोड म्हणजेच हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनकल्चर. एच एस एन कोड हा एखाद्या वस्तूसाठी वापरला जातो, म्हणजे एखाद्या वस्तूसाठी हा विशिष्ट क्रमांकाचा कोड असतो. म्हणजे ती वस्तू कोणती आहे तिचा नंतर जी एस टी किती आहे हे पाहण्यासाठी हा एच एस एन कोड असतो. नंतर सॅक कोड सर्व्हिस अकाउंटिंग कोड असतो. हा कोणत्या प्रकारची सर्व्हिस आपण घेत आहोत हा सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणजे सॅक कोड. जेव्हा आपण हॉटेल किंवा एखाद्या रिसॉर्ट किंवा अशा ठिकाणी आपण जातो की तिथे आपण सेवा घेत असतो त्या ठिकाणी हा सॅक कोड त्या वस्तूंसाठी लावलेला असतो. आता शेवटी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे हे जी एस टी हा किती टक्के लावलेला असतो. जी एस टी आपण एखादी वस्तू दुकानात घ्यायला जेव्हा जातो तेव्हा ते आपण जे ऑथराईज अधिकृत बिल घेतो त्या दुकानदाराकडून त्यावेळेला त्या वस्तूंच्या पुढे वस्तूच्या म्हणजे नावांच्या पुढे 0 ते 28% एक जी एस टी दर लावलेला असतो. आता 0 दर कोणाला असतो? काही जीवनावश्यक वस्तू आहेत आपल्या, ह्या जीवनावश्यक वस्तूंसाठी जी एस टी 0% असतो. काही आपण चैनीसाठी वापरतो, काही गरज नसताना काही वस्तू खरेदी करत असतो त्या वस्तूंना हा जी एस टी वाढत जातो.
म्हणजे आपल्या सोयीसाठी, आपल्याला फायद्यासाठी किंवा आपल्या चैनीसाठी, आपल्याला आराम मिळण्यासाठी आपण एखादी गोष्ट घेतो तर त्याचा GSTचा दर वाढत जातो. म्हणजे GSTचा दर हा 0 ते 28% असतो. तो काही टप्प्यामध्ये विभागलेले असतात. आपण काय केंद्र सरकारची GSTची जी साईट आहे त्या साईटवर आपण गेल्यावर आपल्याला सर्व वस्तूंवर किती GST आहे त्याची एक यादी मिळू शकते. सेवा, कोणत्या सेवेसाठी किती GST आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळू शकतं. आपण GST म्हणजे काय हे आपण पाहिलं. आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 GST ही प्रणाली अंमलात आणली जात आहे. आता दुकानात गेल्यावर आपल्याला जो दुकानदार जे बिल देतं त्याला कर बीजक म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस मिळतं. हे बिल घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला कळतं की कोणत्या वस्तूंवर किती GST लावलेला आहे. आता एक कर बीजक म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस नमुना तुमच्यासमोर मी लिहिलेला आहे. वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना. आता ह्या बिलामध्ये बघा कसं असतं, सगळी माहिती आपल्याला ह्या बिलामध्ये मिळते. सप्लायरचं नाव म्हणजे दुकानदाराचं नाव A to Z स्वीट मार्ट, त्याचा ॲड्रेस 143 काय जो असेल तो मुंबईतला आहे त्याचा ॲड्रेस, त्याच्या पत्त्याखालीच त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ID सगळं लिहिलेलं आहे. ह्या इकडे सुरुवातीलाच इनव्हॉइस नंबर्स म्हणजेच त्या GST बिलाचा त्या दिवसाचा नंबर झालं. आता इकडे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये त्याचा GSTIN म्हणजेच GST आयडेंटिफिकेशन नंबर, हा 15 आकडी नंबर त्याचा लिहिलेला आहे. हा कसा असतो आपण मगाशी पाहिलंच. त्याच्याखाली इनव्हॉइस डेट म्हणजे कोणत्या तारखेला हे बिल तयार केलेलं आहे ती डेट असते. ही सगळी माहिती आपल्याला वरच्या ह्याच्यात मिळालेली आहे. आता 5 वस्तू आपण त्या दुकानातून खरेदी केलेल्या आहेत. त्याचा सिरियल नंबर आणि नंतरचा कॉलम आहे HSN कोड. HSN कोड म्हणजे त्या वस्तूसाठी असणारा कोड. हा मगाशी तुम्हाला ही संज्ञा मी सांगितली त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूला असा विशिष्ट असा एक कोड दिलेला आहे. हा HSN कोड इकडे लिहिलेला आहे. नेम ऑफ द प्रॉडक्ट, नेम ऑफ द प्रॉडक्ट, पेढे घेतले, चॉकलेट घेतलं, आईस्क्रीम घेतलं, ब्रेड घेतलं, लोणी घेतलं. आता आपण पहिल्यांदा पेढ्याचं बघू. रेट म्हणजे त्या पेढ्यांची किंमत काय आहे तर प्रत्येक किलोला 400 रुपये. किती घेतलेलं आहे त्यांनी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. टॅक्सेबल अमाऊंट 1 किलोसाठी 400 रुपये तर अर्धा किलोसाठी 200 रुपये. हे आपल्याला लगेच लक्षात येतं. असं प्रत्येक वस्तूची टॅक्सेबल अमाऊंट काढायची म्हणजे ह्या वस्तूला टॅक्स पुढे लागणार आहे. म्हणजे मूळ किंमत त्याची ही आहे, टॅक्स लागून नंतर किती किमतीला आपण विकत घेणार ते पुढे दिलेले आहे. मग ही टॅक्सेबल अमाऊंट. आता दुसरा घेतला आहे त्याने चॉकलेट 80 रुपयाचा 1 बार घेतला आहे म्हणून 80 रुपये टॅक्सेबल अमाऊंट. आईस्क्रीम 200 रुपयाचा 1 पॅकेट आहे, 1 पॅकेट त्यांनी घेतलेला आहे म्हणून 200 रुपये. ब्रेड 35 रुपयाचा 1 पॅकेट आहे 35 रुपये. लोणी 500 रुपये किलो आहे, 250 ग्रॅम घेतलेला आहे म्हणून 125 रुपये. आता ही झाली सगळी टॅक्सेबल अमाऊंट. आता ह्याच्यावर प्रत्येक वस्तूला वेगवेगळा GST असतो, त्यामुळे CGST आणि SGST सुद्धा वेगवेगळा असेल. आता पहिली वस्तू आहे पेढे. पेढ्याला 2.5% एवढा CGST आणि SGST समान आहे. मग 200 रुपयावर 2.5 म्हणजे 5 रुपये. म्हणजे केंद्राकडे जाणार आहे 5 रुपये, राज्याकडे जाणार आहे 5 रुपये. म्हणजे CGST हा 5 रुपये, SGST 5 रुपये. म्हणून ही 200 रुपये टॅक्सेबल अमाऊंट आहे, त्याच्यामध्ये हे 5 मिळून 210 रुपये त्या पेढ्याची किंमत झाली GST सकट. कर धरून आपण म्हणतो ना, कर धरून किंमत किती ती 210 झाली. नंतर आहे चॉकलेट. चॉकलेटचा 80 रुपये 1 घेतलेला आहे, 14% GST आहे. बघा चॉकलेट हे आपण जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नाही. हे एक आपल्याला आवडतं आणि आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण ती वस्तू विकत घेत आहे. म्हणजे ही जीवनावश्यक नाही आहे, ही आपल्या आवडीसाठी आपल्या चवीसाठी आपण घेत आहोत, चैनीसाठी. म्हणून ह्या वस्तूला सगळ्यात जास्त म्हणजे 28% बघा GST आहे. 28% GST म्हणजे CGST 14%, SGST 14%. 80 रुपयावर 14% 11 रुपये 20 पैसे.
11 रुपये 20 पैसे राज्याला, 11 रुपये 20 पैसे केंद्राला. ह्याप्रमाणे एकूण किंमत 80 रुपये चॉकलेटची किंमत झाली 102.40. हां, नंतर घेतलेला आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम एक पॅकेट घेतलं आहे 200 रुपयाचं, 200 रुपये. आईस्क्रीमला GST आहे 18%, म्हणून CGST 9%, SGST 9%. 200 रुपयावर 18%, 9% म्हणजे 18 रुपये. SGSTवर 9% म्हणजे 18 रुपये आणि एकूण झाले 236 रुपये झाला. नंतर ब्रेड घेतलेला आहे एक पॅकेट. ब्रेड 35 रुपयाचं आहे, पण ब्रेड हा जीवनावश्यक वस्तूमध्ये येतो, त्यामुळे त्याला GST 0% आहे, म्हणजेच SGST पण 0, CGST पण 0 आणि त्याची कर पकडून सुद्धा किंमत 35 रुपयेच राहणार. शेवटी लोणी घेतलेलं आहे 500 रुपये प्रति किलो आहे आणि त्यांनी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. 250 ग्रॅमची किंमत झाली 125 रुपये. 125 रुपये आणि याला GST आहे 12%, म्हणजे 6% CGST, 6% SGST. 6% ने आपल्याला किती मिळणार? 125 रुपयाचे 6% 7 रुपये 50 पैसे. इकडे सुद्धा 7 रुपये 50 पैसे, म्हणजेच 125 अधिक 750 अधिक 750 बरोबर 140. आणि टॅक्सेबल अमाऊंट 640 रुपये आहे, पण त्याच्यामध्ये CGST 41 रुपये 70 पैसे, SGST 41 रुपये 70 पैसे आणि असं करून टोटल अमाऊंट झाली 723 रुपये 40 पैसे. नीट लक्षात घ्या बघा, CGST आणि SGST हे समान आहे, ह्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं. CGST SGST समान आहे आणि हे प्रत्येक बिलामध्ये दाखवलं जातं आणि एकूण शेवटी येणारी टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे कर धरून करासकटची रक्कम ही झाली 723 रुपये 40 पैसे. नीट लक्षात घ्या. असं हे बिल तुम्ही कुठेही काही खरेदी करायला गेलात, पण छोट्या दुकानात तुम्हाला असं मिळणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ज्या दुकानदाराचं किंवा ज्या व्यापाराची 20 लाखापेक्षा वार्षिक उलाढाल असेल अशांनाच हे GSTIN नंबर मिळतो आणि असे त्यांच्याकडे अशा प्रकारे हे कर बीजक म्हणजेच बिल मिळतं आणि ते तुम्ही ज्या दुकानातून घ्याल तिकडनं नेहमी लक्षात घेत जा. प्रत्येक वस्तूचा GST किती लावलेला आहे, SGST किती लावलेला आहे, CGST किती लावलं आहे आणि याचा अभ्यास तुम्हाला त्या बिलावरून सुद्धा करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण मगाशी पाहिलं ते वस्तू खरेदी केल्यानंतरचं करबीजक. आता आपण सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस पाहणार आहोत. सेवा म्हणजेच मला सांगितलं हॉटेलमध्ये गेल्यावर आपण काही खातो, म्हणजे आपण सेवा प्राप्त करून घेतो. आपल्याला गरमागरम खाणं आणून देतात, आपल्याला सगळं जागेवर बसल्या बसल्या मिळतं, ह्याला सेवा. मग तुम्ही कुठे राहायला जातात लॉजिंगमध्ये, तिकडे आपल्याला मिळते सेवा. हां, किंवा पार्लरमध्ये जातात तिकडे आपल्याला सेवा मिळते. अशा ज्या सेवा असतात त्या सेवासाठी जर पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस कसा असतो तो आपण बघणार आहोत. आता साधं नेहमीप्रमाणेच बिल, ज्या हॉटेल किंवा काही रेस्टॉरंट काही असेल त्याचं नाव आहार सोनेरी खंड शिवापूर पुणे, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे मगाशी दाखवलं त्याप्रमाणेच आहे. त्याचा GSTIN नंबर 15 आकडी GSTIN नंबर डाव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला इनव्हॉइस नंबर म्हणजे बिलाचा क्रमांक, खाली इनव्हॉइस डेट असते, म्हणजे ज्या दिवसाचं हे बिल असतं त्या दिवसाचं तारीख तिकडे घातलेली आहे. आता इकडे SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड हा दिलेला आहे. हा जे काय आपण खाद्यपदार्थ घेतो किंवा जी काय आपण सेवा घेतो त्या संदर्भात आपल्याला त्या वस्तूचा तो म्हणजे त्या सेवेचा हा SAC नंबर असो, तो इकडे लिहिलेला आहे. तो विशिष्ट एक नंबर असतो, तो त्या ह्याच्यावर येतो. आता फूड आयटम घेतलेले आहेत त्यामुळे हा नंबर सारखाच दिसतो, कारण आपण खाण्याचे पदार्थ घेतलेले आहेत. कॉफी आहे, मसाला टी आहे, मसाला डोसा आहे. क्वांटिटी किती घेतली आहे? कॉफी 1, मसाला टी 1, मसाला डोसा 2. त्याचा रेट काय आहे? एका कॉफीचे 20 रुपये, चहाचे 10 रुपये, मसाला डोस्याचे 60 रुपये आणि त्यामुळे 2 मसाले डोसे घेतले आहेत, त्यामुळे आपल्याला इकडे एकूण किंमत टॅक्सेबल अमाऊंट होणार आहे 120 रुपये. कॉफीची आहे तेवढीच 20 रुपये,
चहाची 10 रुपये, मसाला डोसा झाला 120 रुपये, एकूण टॅक्सेबल अमाऊंट झाली 150 रुपये. आता टॅक्स सकट, आता CGST आणि SGST दोन्ही समान. बघा दोन्ही याला, आता चहा आणि कॉफीला 5% GST आहे, 5% GST म्हणून CGST 2.5, SGST 2.5. 20 रुपयावर 2.5 येतात 50 पैसे, त्यामुळे CGST आणि SGST 50 पैसे झाले. म्हणजे हे 50 पैसे, हे 50 पैसे. नंतर येते आहे मसाला टी. मसाला टीवर सुद्धा 2.5% CGST, 2.5% SGST. 2.5% 10 रुपयावर म्हणजे 0.25 पैसे, 0.25, 0.25. हां, मसाला डोसा 2 घेतल्यात 120 रुपयावर, 5% GST आहे म्हणून CGST 2.5% ही येणार रुपये 3 रुपये. त्याचप्रमाणे SGST सुद्धा 2.5%च येणार, ही येणार 3 रुपये. झाला. आता टॅक्सेबल अमाऊंट किती बेरीज होते? 150 रुपये. टोटल 150 झाली. CGST किती होतं? ही बेरीज केली तर 3 रुपये 75 पैसे. इकडे सुद्धा 3 रुपये 75 पैसे. मग ग्रँड टोटल टॅक्सेबल अमाऊंट आणि टॅक्स पकडून येणारी ग्रँड टोटल झालेली आहे आपली 150 अधिक 3 रुपये 75 पैसे अधिक 3 रुपये 75 पैसे बरोबर 157 रुपये 50 पैसे. 157 रुपये 50 पैसे. बघा कधी कधी तुम्हाला परीक्षेत असं बिल दिलं जातं आणि त्यावरून प्रश्न विचारले जातात, किंवा असं बिल देऊन कृतीयुक्त प्रश्न असतात, मध्ये अशा रिकाम्या जागा सोडलेल्या असतील आणि ते एक बिल पूर्ण करायला सांगितलं जाईल. पण नीट लक्षात ठेवायचं, CGST आणि SGST हे सेवा आणि वस्तू ह्या दोघांनाही सारखंच असतं. म्हणजे जेवढा CGST असेल तेवढाच SGST असणार, आणि ते काढल्यानंतर एकूण टॅक्सेबल अमाऊंटमध्ये हे दोन्ही टॅक्स मिळवायचे आणि नंतर ग्रँड टोटल करायची. म्हणजे ती येईल ती बेरीज, ती म्हणजे त्या बिलाची रक्कम.